सुगम लर्निंग या यूट्यूब शैक्षणिक चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण विज्ञान विषयातील जे प्रकरण अभ्यासतो आहोत त्याचे नाव आहे प्रकाशाचे परावर्तन म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आपल्या अवतीभोवतीच्या वस्तू आपण प्रकाश असेल तरच पाहू शकतो, काळोखात पाहू शकत नाही. We can see the objects around us when there is a light. Why we can see those objects? Because the light entering our eyes may be emitted by the object or may be reflected by that object. म्हणजे जर वस्तूपासून प्रकाश उत्सर्जित केला गेलेला असेल किंवा त्या वस्तूने प्रकाश परावर्तित केलेला असेल तरच ती वस्तू आपण पाहू शकतो. ही जी प्रक्रिया आहे यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाशकिरणे पडली तर त्यांची दिशा बदलते आणि ते परत फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. When light rays fall on an object, their direction changes and they turn back. This is called the reflection of light. आता आपण परावर्तनाशी संबंधित काही संज्ञांचा परिचय करून घेणार आहोत. नंबर 1, आपाती किरण म्हणजेच इन्सिडंट रे. जे प्रकाश किरण आरशावर आदळतात आणि परावर्तित होतात त्यांना आपाती किरण असे म्हणतात. द लाईट रेज विच फॉल ऑन द मिरर आर कॉल्ड इन्सिडंट रेज. आपाती किरण ज्या बिंदूवर आरशावर पडतात त्याला आपतन बिंदू म्हणतात. द पॉईंट ॲट विच इन्सिडंट रे फॉल्स ऑन मिरर इज कॉल्ड द पॉईंट ऑफ इन्सिडंट्स. त्याचबरोबर पृष्ठभागावरून परत फिरणारे जे किरण असतात त्यांना परावर्तित किरण असे म्हणतात. द रेज गोईंग अवे फ्रॉम द सरफेस आफ्टर रिफ्लेक्शन आर कॉल्ड रिफ्लेक्टेड रे. या ठिकाणी एक नवीन घटक आहे स्तंभिका म्हणजेच नॉर्मल. तर आरशाला आपतन बिंदूवरती काटकोन करणारी जी रेषा असते तिला स्तंभिका असे म्हणतात. या स्तंभिका आणि आपाती किरण यातील कोणाला आपतन कोन असे म्हणतात, तर स्तंभिका आणि परावर्तित किरण यातील कोणाला परावर्तन कोन असे म्हणतात. द अँगल बिटवीन नॉर्मल अँड इन्सिडंट रे इज कॉल्ड अँगल ऑफ इन्सिडन्स, while the angle between normal and reflected ray is called angle of reflection. प्रकाशाचे परावर्तन होत असताना ते विशिष्ट नियमांनुसारच होते. त्या नियमांना म्हटलं जातं प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम किंवा लॉज ऑफ रिफ्लेक्शन. ते 3 नियम आहेत. पहिला नियम, आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडन्स. नंबर 2, आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. द इन्सिडंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन. आणि नंबर 3, आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. द इन्सिडंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. प्रत्येक वेळेला प्रकाशाचे परावर्तनाच्या नियमानुसारच होते, परंतु ज्या पृष्ठभागावरून प्रकाश किरण परत फिरतात तो प्रत्येक वेळेला एकसारखाच असेल असे नाही. कधी तो सपाट आणि गुळगुळीत असतो तर कधी तो खडबडीत असतो. आणि यावरून प्रकाशाच्या परावर्तनाचे 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे प्रकाशाचे नियमित परावर्तन, रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि दुसरा प्रकार आहे प्रकाशाचे अनियमित परावर्तन, इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. प्रकाशाच्या नियमित परावर्तनामध्ये प्रकाश किरण सपाट पृष्ठभागावर समांतर किरणशलाकेत पडतात आणि त्यांचे परावर्तनसुद्धा समांतर किरणशलाकेत होते. तर प्रकाशाच्या अनियमित परावर्तनामध्ये प्रकाश किरण खडबडीत पृष्ठभागावरती पडतात. समांतर किरणशलाका जरी असल्या तरी त्यांचे परावर्तन समांतर किरणशलाकेमध्ये न होता विसरित किरणशलाकेमध्ये होते. या प्रकारचे जे परावर्तन आहे अनियमित परावर्तन, त्यामध्ये परावर्तनाचे नियम निश्चितच पाळले जातात, परंतु
प्रत्येक वेळेला होणारा आपतन कोन भिन्न मापाचा असतो, त्यामुळे समांतर किरणशलाका ही समांतर किरणशलाकेत परावर्तित होत नाही. परावर्तनानंतर प्रकाश किरण विखुरले जातात, म्हणजेच विसरित होतात. या प्रकाशाच्या परावर्तनाशी संबंधित नियमांचा वापर करून जी उपकरणे तयार केलेली आहेत त्यांचा अभ्यास आपण आता करणार आहोत. त्यातील पहिले उपकरण आहे कॅलिडोस्कोप. यामध्ये वापरलेला गुणधर्म आहे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. कॅलिडोस्कोपमध्ये एका पुठ्ठ्याच्या नळकांड्यामध्ये आतल्या बाजूला परावर्तक पृष्ठभाग येईल असे 3 आरसे बसवलेले असतात. त्या नळकांड्याची एक बाजू बंद केली जाते आणि त्याच्यामध्ये काचेचे 5-6 वेगवेगळ्या रंगाचे तुकडे टाकले जातात आणि दुसरी बाजू बंद करून त्याला एक छोटंसं छिद्र ठेवलं जातं आणि त्या छिद्रातून प्रकाशाकडे नळकांडे पकडून त्या आरशामध्ये कोणत्या प्रकारची रचना तयार होते त्याचं निरीक्षण केलं जातं. याच्या सहाय्याने वेगवेगळ्या रचना तयार होतात, परंतु एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही. हे कॅलिडोस्कोपचे वैशिष्ट्य आहे. याचा उपयोग वॉलपेपर्सचे डिझाईन तयार करण्यासाठी आणि वस्त्रोद्योगामध्ये म्हणजे कपड्यांवरचं डिझाईन तयार करण्यासाठी डिझायनर्स वापरतात. त्यातून वेगवेगळ्या डिझाईन्स तयार केल्या जातात आणि मग त्या त्यांच्या व्यवसायासाठी वापरल्या जातात. याच गुणधर्मावर आधारित असलेलं दुसरं उपकरण आहे परिदर्शी. गुणधर्म आहे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. परिदर्शीबद्दल आपण जाणून घेतो आहोत. यामध्ये एका पुठ्ठ्याच्या खोक्याच्या वरच्या व खालच्या बाजूला खाचा करून खोक्याच्या बाजूला 45 अंशाचा कोन असणारे 2 समांतर आरसे आकृतीत दाखविल्याप्रमाणे बसवलेले असतात आणि नंतर वस्तूचं निरीक्षण करण्यासाठी वरच्या आणि खालच्या आरशाजवळ एकमेकांच्या विरुद्ध बाजूस 1-1 इंचाच्या खिडक्या केल्या जातात. वस्तूंचं निरीक्षण करत असताना या ठिकाणी परावर्तित प्रकाशाचे परावर्तन होते आणि वस्तू आपल्याला सहज पाहता येते. याचा उपयोग पाणबुडीमध्ये असणारे जे लोक आहेत ते समुद्राच्या पृष्ठभागावरील वस्तू बघण्यासाठी परिदर्शी वापरतात. त्याचबरोबर भूपृष्ठाखाली जे बंकर्स असतात त्या बंकर्समधल्या व्यक्तींना भूपृष्ठावरील निरीक्षण करण्यासाठी परिदर्शी वापर केला जातो. आपण जाणून घेणार आहोत या प्रकरणावरील म्हणजेच प्रकाशाचे परावर्तन या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या उत्तरांविषयी. त्यातील प्रश्न पहिला आहे, कोणत्याही पृष्ठभागावर पडणाऱ्या प्रकाश किरणांना टिंबटिंब म्हणतात. लाईट रेज फॉलिंग ऑन एनी सरफेस आर कॉल्ड डॅश डॅश रेज. आणि उत्तर आहे आपाती किरण, इन्सिडंट रेज. प्रश्न दुसरा, वस्तूच्या पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणांना टिंबटिंब म्हणतात. आफ्टर फॉलिंग ऑन एनी सरफेस द रेज गोइंग अवे फ्रॉम द सरफेस आफ्टर रिफ्लेक्शन आर कॉल्ड डॅश डॅश रेज. आणि उत्तर आहे परावर्तित किरण, रिफ्लेक्टेड रेज. प्रश्न तिसरा, वस्तूंपासून येणारा टिंबटिंब जेव्हा आपल्या डोळ्यात प्रवेश करतो तेव्हा वस्तू आपणास दृश्यमान होतात. We can see the objects when the dash dash coming from the object enters our eyes. आणि उत्तर आहे लाईट, प्रकाश. प्रश्न 4, वस्तूंपासून आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा त्या वस्तूने टिंबटिंब असतो किंवा त्या वस्तूपासून टिंबटिंब झालेला असतो. The light coming from the object entering in our eyes may be dash dash by the object or may be dash dash by the object. आणि उत्तर जाणून घेतो आहोत. वस्तूंपासून आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा त्या वस्तूने उत्सर्जित केलेला असतो किंवा त्या वस्तूपासून परावर्तित झालेला असतो. द लाईट कमिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट एंटरिंग इन अवर आईज मे बी इमिटेड बाय द ऑब्जेक्ट और मे बी रिफ्लेक्टेड बाय द ऑब्जेक्ट. प्रश्न 5, आरशाला लंब असणाऱ्या रेषेस टिंबटिंब म्हणतात. द लाईन परपेंडिक्युलर टू द पोझिशन ऑफ द मिरर इज कॉल्ड. आणि त्या रेषेचं नाव आहे स्तंभिका नॉर्मल. प्रश्न 6,
आरशावर पडणाऱ्या प्रकाशकिरणाला टिंबटिंब किरण, तर आरशापासून परत फिरणाऱ्या किरणाला टिंबटिंब किरण म्हणतात. द रेज फॉलिंग ऑन द मिरर आर डॅश डॅश रेज अँड द रेज गोईंग अवे फ्रॉम द मिरर आर डॅश डॅश रेज. आरशावर पडणारा किरण म्हणजे आपाती किरण, इन्सिडंट रे, आणि परत फिरणारा किरण म्हणजे परावर्तित किरण, रिफ्लेक्टेड रे. प्रश्न 7. खालीलपैकी कोणते विधान प्रकाश परावर्तनाच्या नियमाशी संबंधित नाही? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट रिलेटेड टू द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट? ए. आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात. नंबर 2. आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. नंबर 3. आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. नंबर 4. प्रकाशाचे परावर्तन सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होते. यापैकी पहिले 3 प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम आहेत, परंतु डी पर्याय मात्र पृष्ठभागाचे वर्णन करतो आणि म्हणून तो परावर्तनाच्या नियमाशी संबंधित नाही. म्हणून चुकीचा पर्याय आहे प्रकाशाचे परावर्तन सपाट गुळगुळीत पृष्ठभागावरून होते. प्रश्न 8. आपाती किरण व स्तंभिका यामधील कोनाला टिंबटिंब कोन म्हणतात, तर परावर्तित किरण व स्तंभिका यामधील कोनाला टिंबटिंब कोन म्हणतात. द अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड द नॉर्मल इज द अँगल ऑफ डॅश डॅश अँड द अँगल बिटवीन द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल इज द अँगल ऑफ डॅश डॅश. या ठिकाणी आपाती किरण आणि स्तंभिका यातील कोन म्हणजे आपतन कोन. द अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड द नॉर्मल इज अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि परावर्तित किरण व स्तंभिका यातील कोन म्हणजे परावर्तन कोन, किंवा अँगल बिटवीन द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. प्रश्न 9. आपाती किरण आरशावर ज्या बिंदूत पडतात आणि परावर्तित किरण ज्या बिंदूतून आरशापासून परत फिरतात त्या बिंदूला टिंबटिंब बिंदू म्हणतात. द पॉइंट वेअर द लाईट रेज फॉल ऑन द मिरर अँड द सेम पॉइंट फ्रॉम वेअर द लाईट रेज गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द मिरर इट इज कॉल्ड. उत्तर आहे आपतन बिंदू, पॉइंट ऑफ इन्सिडन्स. प्रश्न 10. जर आपाती किरण आणि स्तंभिका यातील कोनाचे माप 45 अंश असेल तर परावर्तन कोन टिंबटिंब अंश मापाचा असेल. इफ द अँगल बिटवीन द इन्सिडंट रे अँड द नॉर्मल इज 45 degrees देन द मेजर ऑफ अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज डॅश डॅश डिग्रीज. या ठिकाणी आपाती किरण आणि स्तंभिका यातील कोन म्हणजेच आपतन कोन. द अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स दिलेला आहे 45 अंश. आणि प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमानुसार परावर्तन कोनाचे माप आपतन कोना एवढे असते. अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडन्स सेम मापाचे असतात, म्हणून उत्तर आहे 45 अंश. प्रश्न 11. सपाट आरसा व स्तंभिका यातील कोन टिंबटिंब अंश मापाचा असतो. द मेजर ऑफ अँगल बिटवीन द प्लेन मिरर अँड इट्स नॉर्मल इज, आणि उत्तर आहे 90 अंश, 90 degrees. याचाच दुसरा अर्थ असा आहे स्तंभिका सपाट आरशाला लंब असते. नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द प्लेन मिरर. प्रश्न 12. काचेतून पलीकडच्या वस्तू दिसतात कारण वी कॅन सी थ्रू द ग्लास बिकॉज. ऑप्शन ए. काचेवरून प्रकाश किरण परावर्तित होतात. लाईट रेज गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द ग्लास. बी. प्रकाश किरण काचेत शोषले जातात. लाईट रेज आर ॲब्झॉर्ब इन द ग्लास. सी. प्रकाश किरण काचेतून आरपार जातात. लाईट रेज आर ट्रान्समिटेड फ्रॉम द ग्लास. आणि डी पर्याय ए आणि सी, ऑप्शन ए आणि सी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, प्रकाश किरण काचेतून आरपार जातात. प्रश्न 13. अनियमित परावर्तनामध्ये प्रत्येक आपतन बिंदूशी होणारा आपतन कोन टिंबटिंब मापाचा असतो. In irregular reflection of light, the angle of incidence at different points are. उत्तर आहे असमान मापाचा, भिन्न, वेगळा, नॉट इक्वल, डिफरंट. प्रश्न 14. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनात
समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन व परावर्तन कोन टिंबटिंब मापाचे असतात, म्हणून परावर्तित किरण हे परस्परांना टिंबटिंब असतात. कोन समान मापाचे असतात, म्हणून परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात. When the light get reflected from a plane and smooth surface, the angle of incidence and the angle of reflection are the dash dash for all parallel rays falling on the surface. Thus, the reflected rays are also dash dash to one another. फर्स्ट फिलअप आहे इक्वल आणि सेकंड फिलअप आहे पॅरलल. प्रश्न 15. अनियमित परावर्तनामध्ये परावर्तक पृष्ठभाग टिंबटिंब असतो आणि नियमित परावर्तनामध्ये परावर्तक पृष्ठभाग टिंबटिंब असतो. In irregular reflection of light, the reflector surface is dash dash, and in regular reflection of light, the reflector surface is dash dash. नियमित परावर्तनामध्ये परावर्तक पृष्ठभाग सपाट आणि गुळगुळीत असतो, तर अनियमित परावर्तनामध्ये परावर्तक पृष्ठभाग खडबडीत असतो. In irregular reflection of light, reflector surface is rough, while in regular reflection of light, reflector surface is plain and smooth. प्रश्न 16. प्रकाशाच्या अनियमित परावर्तनात परावर्तित किरण परस्परांना टिंबटिंब नसल्यामुळे विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात. In irregular reflection of light, the reflected rays are dash dash to one another, so they are spread over a large surface. आणि प्रश्नाचं उत्तर आहे परावर्तित किरण परस्परांना समांतर नसल्यामुळे not parallel to each other. प्रश्न 17. कॅलिडोस्कोप म्हणजेच शोभादर्शी चारूदर्शीचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकदा तयार झालेली रचना डॅश डॅश. द स्पेशालिटी ऑफ अ कॅलिडोस्कोप इज दॅट द डिझाईन्स. उत्तर आहे पुन्हा सहजपणे तयार होत नाही. डू नॉट इझिली रिपीट. प्रश्न 18. कॅलिडोस्कोप म्हणजेच चारूदर्शी किंवा शोभादर्शीचा उपयोग टिंबटिंबसाठी केला जातो. कॅलिडोस्कोप इज यूज्ड फॉर. आणि उत्तर आहे भिंती सुशोभनासाठी नक्षीदार कागद तयार करणे, वस्त्रोद्योगात वेगवेगळ्या रचना शोधणे, मेकिंग डिझाईन्स फॉर वॉलपेपर, मेकिंग न्यू डिझाईन्स फॉर क्लोथ बाय क्लोथ डिझायनर्स. प्रश्न 19. जर आपाती किरण आणि परावर्तित किरण यातील कोन 90 अंश मापाचा असेल तर आपतन कोन टिंबटिंब अंश मापाचा असेल आणि परावर्तन कोन टिंबटिंब अंश मापाचा असेल. If the angle between incident ray and reflected ray is 90 degree, then the measure of angle of incidence is dash dash and measure of angle of reflection is dash dash. आपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. त्या दोघांमध्ये असलेला कोन 90 अंश मापाचा दिलेला आहे. ते दोनही कोन समान मापाचे असतात, म्हणून त्या प्रत्येक कोनाचे माप असेल 90/2 म्हणजेच 90च्या निम्मे 45 अंश. म्हणून प्रश्नाचे उत्तर आहे 45 अंश 45 डिग्रीज. प्रश्न 20. जर स्तंभिका आणि आपाती किरण यातील कोनाचे माप 60 अंश असेल तर परावर्तन कोनाचे माप टिंबटिंब अंश असेल. इफ द मेजर ऑफ अँगल बिटवीन नॉर्मल incident ray is 60 degrees, then the measure of angle of reflection is dash dash. स्तंभिका आणि आपाती किरण यातील कोन म्हणजे आपतन कोन, त्याचे माप 60 अंश आहे, म्हणून परावर्तन कोनाचे माप सुद्धा 60 अंश असेल, म्हणून उत्तर आहे 60 डिग्रीज. प्रश्न 21. जर सपाट आरसा आणि परावर्तित किरण यातील कोन 70 अंश मापाचा असेल तर
आपतन कोन व परावर्तन कोन यांची मापे अनुक्रमे टिंबटिंब टिंबटिंब असतील. If the measure of angle between a plane mirror and reflected ray is 70 degree, then the measure of angle of incidence and measure of angle of reflection is dash dash and dash dash respectively. आरसा आणि परावर्तित किरण यातील कोन 70 अंश मापाचा आहे. आरसा आणि स्तंभिका यातील कोन 90 अंश मापाचा असतो. म्हणून परावर्तन कोनाचे माप आहे 90 वजा 70 बरोबर 20 अंश. म्हणून आपतन कोन आणि परावर्तन कोन प्रत्येकी 20 अंश मापाचे असतील. म्हणून उत्तर आहे 20 अंश 20 अंश. प्रश्न 21. जर सपाट आरसा आणि आपतन किरण यातील कोन 35 अंश असेल तर आपतन कोनाचे माप किती अंश? If the measure of angle between a plane mirror and incident ray is 35 degrees, then the measure of angle of incidence is dash dash. अगोदरच्या प्रश्नाप्रमाणेच इथे आपल्याला विचारात घ्यायचं आहे. आपतन कोनाचे माप बरोबर 90 वजा 35 अंश बरोबर 55 अंश. प्रश्न 23. परिदर्शीमध्ये 2 समांतर आरसे खाचांशी टिंबटिंब अंशाचा कोन करतात. In periscope, the two mirrors makes an angle of dash dash degree with the sides of the box and are parallel to each other. या प्रश्नाचे उत्तर आहे आरशांनी खाचांशी केलेला कोन बरोबर 45 अंश 45 डिग्रीज. प्रश्न 24. कॅलिडोस्कोप व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे टिंबटिंब या गुणधर्मावर कार्य करतात. कॅलिडोस्कोप अँड पेरिस्कोप बोथ यूज द प्रॉपर्टीज ऑफ डॅश डॅश. उत्तर आहे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. प्रश्न 25. परिदर्शीचा उपयोग टिंबटिंब व टिंबटिंबसाठी केला जातो. पेरिस्कोप इज यूज्ड फॉर डॅश डॅश अँड डॅश डॅश. उत्तर आहे पाणबुडीत समुद्रावरील वस्तू पाहण्यासाठी आणि नंबर 2 भूपृष्ठाखालील बंकर्समधून भूपृष्ठावरील वस्तूंची टेहळणी करण्यासाठी. इन सबमरीन्स टू सी ऑब्जेक्ट्स अबव द सरफेस ऑफ वॉटर अँड इन बंकर्स टू वॉच ऑन द ऑब्जेक्ट्स ऑर पर्सन्स ऑन द ग्राउंड. या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे. अशाच प्रश्नांसह पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी ऑल द बेस्ट आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.